नमस्कार. सुप्रीम कोर्टाचा निकाल आलाय आणि त्या निकालावर अनेक जण भाष्य करतायत. मला काहीही भाष्य करायचं नाहीये. खरं तर काय बोलू हा प्रश्न पडलाय. म्हणून एकच वाक्य सांगतो, जुने व्हिडिओ बघा, निकाल तसाच लागला आहे. मला वाटतं एवढ्या वाक्यावर आजचा व्हिडिओ संपायला काही हरकत नाहीये. माझ्यासमोर खरंच मोठा प्रश्न होता, काय बोलू. म्हणून आज निर्णय घेतलाय गप्पा मारण्याचा. आज मी आणि श्रीकांत उमरीकर सुरुवातीला जसे गप्पा मारत होतो एकत्र, तसा या विषयावर पुन्हा एकदा या निकालावर गप्पा मारायला आलेलो आहोत. चला उमरीकरांशी गप्पा मारत मारत हा निर्णय आपण समजून घेऊया. सर्वोच्च न्यायालयातल्या निकालाच्या संदर्भामध्ये जी कायद्याची जी बाजू आहे त्याच्यावरती खूप चर्चा होत राहील, पण एक थोडासा वेगळा मुद्दा जो चर्चेला येण्याची शक्यता कमी आहे म्हणून मी तो आवर्जून उपस्थित करतो. एक अतिशय साधी अशी गोष्ट होती की 57-56 पक्ष आमदार असलेला एक पक्ष आहे आणि ह्याच्यातल्या 40 जणांना असं वाटतं आहे की हा निर्णय बरोबर नाही. एक लक्षात घ्या, म्हणजे लोकशाहीमध्ये जर तुम्ही मतांना किंमत देणार असाल, बहुमताला किंमत देणार असाल, म्हणजे 51 म्हणजे संपूर्णपणे बहुमत असतं आणि 49 म्हणजे शून्य असतं, असं अरुण गुजरातींचं जे एक विधान भाऊ तोरफेकर बऱ्याचदा कोट करतात. इथे तर 40 जण आहेत. शिवसेनेतले 40 आमदार असं म्हणतात की राष्ट्रवादीच्या सोबतचं जे आपण हा सत्तेचा प्रयोग केलेला आहे त्यानं पक्षाचं नुकसान होतं आहे आणि याचा फेरविचार केला पाहिजे. मला आश्चर्य ह्याचं वाटतं की ह्याच्या संदर्भामध्ये कोणीच बोलायला तयार नाही. त्यांची जी नाराजी होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतली होती, काँग्रेसच्या बाबतीतली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री ज्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून आहेत त्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार, खासदार, नगरसेवक किंवा मंत्री सुद्धा यांची कामं होत नाहीयेत. म्हणून त्यांचा जो राग होता तो एक तर सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनी जी गळचेपी प्रत्यक्ष सत्ता राबवताना शिवसेनेची केली म्हणून होती. आणि दुसरा जो मुद्दा आहे जो जास्त गंभीर आहे, तुम्ही सुशील त्याच्यावरती अजून जास्त प्रकाश टाकू शकाल. ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे हा जो निकाल आहे त्याच्या व्यतिरिक्त शिवसेनेच्या सामान्य कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं काय म्हणणं आहे की आपला जो मतदार आहे तो हिंदुत्ववादी मतदार आहे. आपण सत्तेसाठी तडजोड केली, यांच्याबरोबर गेलो, आपण आपला एक विशिष्ट अजेंडा राबवू पाहत होतो. जर त्याच्या गाभ्याशीच तडजोड करावी लागत असेल, सावरकरांची उदाहरणार्थ बदनामी काँग्रेसवाले करणार आणि ते आपल्या बाजूला बसणार. वस्तुतः काँग्रेसची त्यांचं सरळ कुठला राग नव्हता, पण या सगळ्या काळामध्ये आपला हिंदुत्ववादी जो मतदार आहे तो आपल्यापासून दूर जाईल आणि ही अडचणीची बाब आहे. मी याच मुद्द्यावर मी महत्वाचा विषय मांडतोय. मला सगळ्यात मोठी एक मागणी मुद्दा आपल्यासमोर मांडायचा आहे की सुप्रीम कोर्ट तेच आहे, जजही तेच आहेत आणि या सगळ्यांचं म्हणणं असं होतं, म्हणजे जे काही ताशेरे ओढलेत, कोश्यारींनी असं केलं किंवा त्यांच्या प्रवक्त्या प्रतोद नेमला, तो कसा नेमला, या संबंधी जे काही ताशेरे ओढलेत ना, त्याच कोर्टाचा एक केस चालू आहे आणि ती केस म्हणजे आहे समलिंगी विवाहाबाबतची. म्हणजे एक स्त्री, एक दुसरी स्त्री, एक पुरुष दुसरा पुरुष एकमेकाशी संबंध ठेवू शकतात, पती पत्नी म्हणून राहू शकतात, असं सुप्रीम कोर्टाला म्हणायचं आहे. जर भावनेनं, मनानं जोडल्या जाऊन ते दोघं पती पत्नी म्हणून भलेही लिंगभेद नसेल राहू शकतात असं कोर्टाला वाटत असेल, तर आत्ता उमरीकर सरांनी जो मुद्दा मांडलाय हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, ज्याच्या सोबत आम्ही एकत्र राहिलो आहोत, निवडून आलो आहोत, त्यांच्या सोबत जाण्यामध्ये अवैध, इल्लीगल ते काय, कसली इल्लिगॅलिटी त्याच्यामध्ये आली आहे आणि कसले आले ताशेरे. मुळात हा प्रश्न असा आहे की जे घडलंय ते योग्य घडलेलं नाही आहे असं त्यांना वाटतंय आणि ते त्यांनी बोलून दाखवलंय, पण निर्णय मात्र असाच दिलाय जो आवश्यक आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या या निकालाकडं मी ताशेरे बिशेरे या सगळ्या प्रकाराकडे बघताना एक नक्की बघतोय की प्रोसेस नीट राबवली गेलेली नाही आहे, पण जे झालंय ते मी बदलायला तयार नाही आहे असं कोर्ट सांगताय. याचा अर्थ असा आहे की भलेही प्रक्रियेत काही खोट असेल, पण अंतिमतः निकाल जो आहे तो वेगळा असेल. आणि मी कालच्या व्हिडिओतही बोललो होतो, संध्याकाळच्या त्याच्या आधीच्या व्हिडिओतही बोललो होतो, सुप्रीम कोर्ट निर्णय देऊ शकतं, निकाल हा विधानसभेच्या अध्यक्षाच्या हातामध्ये असेल.
आणि तेच घडतंय. आता निकाल असेल तो विधानसभेच्या अध्यक्षाच्या हातामध्ये. अनेक उल्हास असलेले, आपटलेले आहेत, असीम ज्ञान असलेले तोंडावर पडलेले आहेत. आता उगीच कोणी चौधरीगिरी करत हे सरकार पडल्याचं दुःख व्यक्त करण्याची गरज नाही. मला वाटतं इतक्या शोकसागरात सगळे बुडालेत की तुम्हालाही घरून अॅनालायझरच्या कार्यालयापर्यंत कदाचित एखादी नौका बिवका करून यावी लागली असेल. नाही, दुसरा एक त्याच्यातला विनोद बाजूला ठेवूयात आपण. एक अतिशय साधा मुद्दा, म्हणजे हे सगळं न्यायालयात जायच्या आधी एक साधा विचार आम्ही आवर्जून यापूर्वी आपण सुद्धा जरूर या आधीच्या व्हिडिओमध्ये केला होता की निवडणूक पूर्व युती कोणी कोणाशी केली होती. जर तुम्हाला जनतेचा प्रतिनिधी म्हणून, असीम सरोदे असं म्हणाले होते की मी जनतेचा प्रतिनिधी म्हणून न्यायालयात या खटल्यामध्ये हस्तक्षेप करणार आहे. जनतेचे प्रतिनिधी म्हणून तर तुम्हाला असं म्हणावं लागेल की मग आता तर जे सरकार आहे ते वैध आहे. निवडणूक पूर्व युती भाजप आणि शिवसेना यांनी मिळून केली होती. ते मतदारांच्या समोर गेले होते. त्यांना मिळून मतदारांनी 169 आमदार दिलेले होते, म्हणजे स्वच्छ बहुमत होतं. आता एक लक्षात घ्या मुद्दा, जर असं असेल त्यांना मिळून आणि त्यांच्याबरोबरचे अपक्ष असं मिळून जे निवडणूक पूर्व युती असलेल्या लोकांचं जे बहुमत असेल, तर जनतेचा प्रतिनिधी म्हणून जर तुम्हाला जायचं असेल तर कसं जावं लागेल? आत्ताचं जे सरकार आहे ते जनतेचा प्रतिनिधी आहे. भाजप आणि शिवसेना यांनी निवडणूक पूर्व युती केली होती, म्हणून त्यांच्या युतीला प्रत्यक्ष सत्ता स्थापन करण्याचा नैतिक अधिकार आहे. बाकीची आपण चर्चा करत राहू, जसं तेव्हा झालं, तुम्ही ती युती तोडली, महाविकास आघाडी स्थापन केली, त्याच्यानंतर आता परत त्याच्यामध्ये फूट पडल्याच्या नंतर हे सरकार स्थापन झाले, हे होत राहील. पण जर तुम्हाला जनतेचं जे काही कौल असेल त्याच्यावरती भर द्यायचा असेल तर तो कौल जनतेनं भाजप आणि शिवसेना यांना एकत्र दिला होता, निवडणूक पूर्व युती म्हणून दिला होता. महाविकास आघाडी नावाची गोष्ट निवडणूक पूर्व युती नाहीये. निकाल लागल्याच्या नंतर सत्तेसाठी तडजोड म्हणून स्थापन झालेली आहे, म्हणून ती अनैतिक आहे जनतेच्या दृष्टीने विचार करायचा तर. आणि हाच नेमका मुद्दा हे तथाकथित कायदेतज्ञ मांडायला तयार नाहीत, लक्षात घ्यायला तयार नाहीत, किंवा त्यांना तो गैरसोयीचा असल्यामुळे ते दूर बाजूला ठेवतात, हा आमचा आरोप आहे. या 2 ताशेऱ्यांवरती खूप मोठी चर्चा होतीये. खरं तर काही वृत्तवाहिन्या ज्या सातत्यानं दिल्या होत्या की पहिले 3 निष्कर्ष कोर्टाचे उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहेत, नंतरचे यांच्या बाजूने आहेत, असं बाजूनी बिजूनी काही नसतं. निकाल देताना प्रत्यक्ष स्थिती तपासली जाते. आपण मुख्य 2 ताशेऱ्यांच्याकडे जाऊया. एक आहे तो म्हणजे राज्यपालांच्या भूमिकेवरती शंका घेणारा, 2 शंकापेक्षा आक्षेप घेणारा, राज्यपालांनी असं बहुमत बोलवता येऊ शकतं का, आणि दुसरा प्रतोद या विषयातला, म्हणजे प्रतोद नेमता येतो का, प्रतोद कोण नेमतं, प्रतोद हे संसदीय पक्ष नेमतो की प्रतोद पॉलिटिकल पार्टी नेमते, म्हणजे शिवसेना नेमते की संसदीय पक्ष नेमते. या 2 मुद्द्यावरती प्रकर्षाने आपण बोलूया. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टपणे सांगितलेलं होतं की सगळ्यात मोठी चूक झाली असेल कोणती, तर ते 29 जून या दिवशी उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची. आपल्या पदाचा उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि ती पोस्ट वॅकंट झाली, रिकामी झाली, आणि रिकाम्या जागेवर नियुक्त करणे हे राज्यपालांच्या कर्तव्याचा भाग आहे. राज्यपालांनी खेळलेली खेळी, आता खेळी हा शब्द मी वापरतोय, राज्यपालांनी खेळलेली खेळी ही संवैधानिक दृष्ट्या योग्य की अयोग्य, त्यावरचं न्यायालयाचं भाष्य या सरकारचं अस्तित्व संवैधानिक की असंवैधानिक नाही ठरवू शकत. राज्यपाल त्यावेळेला करून गेलेली कृती ही राज्यपालांना आवश्यक वाटणारी होती आणि त्याला कोणालाही उत्तर द्यायला राज्यपाल उत्तरदायी नाही आहेत, असं माझं स्पष्ट मत आहे. 1 नंबर 2, प्रतोद नेमण्याची जी प्रक्रिया होती ती संसदीय पक्ष एकनाथ शिंदेकडे असताना झालेली होती आणि एकनाथ शिंदेंनी पॉलिटिकल पार्टीवर दावा केलेला होता. शिवसेना आमची आहे असा दावा केलेला होता. पुढे निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदेंची हे मान्य केलंय, चिन्ह आणि पक्ष शिंदेंच्या स्वाधीन केला आहे. याचा अर्थ असा आहे की आता जरी म्हणजे न्यायालयाच्या म्हणण्यानुसार ती घडलेली कृती भूतकाळातली आहे, वर्तमान काळातली नाहीये. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार भूतकाळातील अवैध कृती वर्तमान काळामध्ये
निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळं आता ती वैध ठरू लागलेली आहे. म्हणजे आता लेजिस्लेटिव्ह पार्टी सुद्धा शिंदेची आहे आणि पॉलिटिकल पार्टी सुद्धा शिंदेची आहे. त्यामुळं भूतकाळातल्या अवैध गोष्टी वर्तमान काळामध्ये वैध होतात, जशा इमारती देखील वैध करून घेतल्या जातात. आता याबाबत तुम्ही मात्र आपली भूमिका जराशी व्यक्त करावी असं अपेक्षित आहे. एक थोडासा खुलासा मी करतो. न्यायालयाचा, विशेषतः सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा फक्त त्या प्रकरणापुरता कधीच नसतो. म्हणजे तुम्हाला जो निष्कर्ष काढायचा आहे किंवा स्वतः न्यायालयाने सांगितलं की हे जरी असं असलं तरी हे सरकार अशा पद्धतीनं पुढे चालू राहील आणि अध्यक्ष निर्णय घेतील अपात्रतेच्या बाबतीतला. पण तुम्ही लक्षात घ्या, न्यायालयाच्या निकालामध्ये या बाकीच्या सगळ्या ज्या बाबी आलेल्या असतात त्याचं जवळपास कायद्यात रूपांतर होऊन त्याचा वापर पुढे केला जातो. म्हणजे नेहमीच, जसं उदाहरणार्थ मराठा आरक्षणावरचा एक जवळपास 600 पानाचा निकाल आहे सर्वोच्च न्यायालयाचा. आता त्याच्यातल्या प्रत्येक मुद्द्याचा उपयोग नंतर जेव्हा कुठला एखादा खटला उभा राहतो त्याच्या संदर्भासाठी असतो. आताच्या सुद्धा या खटल्यातल्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी म्हणजे राज्यपालांनी स्वतःहून विश्वासदर्शक ठरावाची मागणी करायची असते का कोणी अविश्वासदर्शक ठराव मांडल्याच्या नंतर त्याला मान्यता द्यायची असते. असे जे गुंतागुंतीचे मुद्दे आहेत ना, हे यापुरते आता संदर्भ त्याचा काही राहत नाही. पण जेव्हा नंतर अशा पद्धतीची जेव्हा गुंतागुंत उभी राहील कायदेशीर, त्याच्यासाठी म्हणून ह्याचा सगळा उपयोग असतो. म्हणजे इतकंच नाही, सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा खटला चालू असताना घटनापीठ जे असतं ते वेगवेगळे प्रश्न जेव्हा विचारतं, खोदून प्रश्न विचारतं, उलटसुलट प्रश्न विचारतं, ह्याच्यामधून कायद्याचे सगळे पैलू उलगडावेत, समोर यावेत आणि नंतर जेव्हा केव्हा कुठली एखादी खटला उभा राहत असेल तर तेव्हा त्याचा संदर्भ म्हणून वापर करता यावा, त्यासाठी असतं. ते फक्त तेवढ्यासाठी नसतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता इथल्या आत्ताच्या सध्याच्या ह्याच्या बाबतीत हे घडलेलं आहे, हे अगदी पहिल्या दिवसापासून हरीश साळवे सारख्या तज्ज्ञांनी सांगितल्याच्या नंतर घटनापीठाने जवळपास मान्य केल्यासारखं प्रत्यक्ष त्या सगळ्या कार्यवाहीच्या दरम्यान दिसत होतं की घड्याळाचे काटे उलटे फिरवता येत नाहीत. हे घड्याळ राष्ट्रवादीचं असं म्हणलं तरी हरकत नाही, ते उलटे फिरवता येत नाही. स्वतः शरद पवारांनी तशा अर्थाने, मी थोडंसं परत या ह्याच्या म्हणजे न्यायाच्या किचकट परिभाषेपेक्षा वेगळं म्हणतो की स्वतः पवारांनी महाविकास आघाडी म्हणजेच एका अर्थाने घड्याळाचे काटे उलटे फिरवायचा प्रयत्न केला होता की जी निवडणूक पूर्व युती होती ती तोडली आणि राजकीय दृष्ट्या म्हणजे तेही जमलेलं नाही. आणि आता हा जो सगळा प्रकार 10 महिन्यातला घडला त्याच्यातून पुन्हा न्यायालयाचे काटे उलटे फिरवणे म्हणजे काही घटनातज्ञ म्हणत होते की परत ती परिस्थिती आणायची आणि परत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवायचं, हे होणं नाही. आणि यावरची सगळी जी चर्चा आहे ती कायद्याची चर्चा आहे, जिचा उपयोग बाकीच्या सगळ्या पुढच्या घटनांच्या संदर्भामध्ये सुद्धा किंवा पुढचे जे खटले होतील त्याच्या संदर्भात सुद्धा होऊ शकतो. हात कोणताही असो, घड्याळाची काटे त्या हाताने उलटी फिरवता येत नसतात, हे नक्की आहे. या निकालानंतर घोटाळा काय होणार आहे सांगू का? घोटाळा असा आहे की निकालाचं स्वागत करून न्यायालयाचे आभार मानावेत की न्यायालय विकल्या गेलं आहे, न्यायव्यवस्था सुद्धा बटीक झाली आहे अशी टीका करावी? प्रश्न मोठा आहे. संजय राऊतांच्यासाठी किंवा शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी हीच एक स्थिती आहे. कारण जर ताशेऱ्यांना विजय समजावा तर विजय हातात मिळालेला नाहीये. बरं, जे पराभव झालाय त्याला पराभव झाल्यावर न्यायालयाचा निकाल आम्हाला मान्य आहे, न्यायदेवता निष्पक्ष आहे असं म्हणता येणार नाहीये. सगळी कशी गोची करून टाकली आहे. चंद्रचूड यांनी दिलेला हा निकाल एका कसलेल्या न्यायाधीशा इतकाच आहेच आहे, पण त्यासोबत एका मुरब्बी राजकारण्यासारखा हा निकाल दिलाय असं वाटायला लागलंय. कारण आता ठाकरे गटाला याच्यावरती प्रतिक्रिया द्यावी कशी असे प्रश्न पडले आहेत. अर्थात असा निकाल लागणार आहे हे सामान्य माणसाला ठाऊक होतं. कारण माझं ते वाक्य जुन्या व्हिडिओतलं आठवत असेल तर, आमलेटची चव कळायला अंड द्यावं नाही, अंड खावं लागतं. आता ज्यांनी अंड खाल्लंय त्याला आमलेटची चव कळत असते आणि देणाऱ्यांना ती कधीच कळत नसते. त्यामुळं स्पोकन इंग्लिशचे क्लास घेणारे उगाचच कायद्याची परिभाषा सांगू लागले तर सायकल कधीतरी पंक्चर होतेच आणि ती रिपेअर करायला स्पोकनवाल्यांच्याच दुकानात जावं लागतं. बाकी या सगळ्या आपटलेल्या उल्हासी तज्ज्ञांना माझी सहानुभूती तर आहेच आहे, पण इथून पुढे तरी किमान सुपारीबाज विश्लेषण करू नये एवढंच मला
सांगायचं आहे. संध्याकाळी 7 वाजता परत भेटणार आहोत या विषयाचं अधिक खुमासदार विश्लेषण करण्यासाठी. तेव्हा कुठेही जाऊ नका. 7 वाजता अनालायझरवर मराठीत या आणि 8 वाजता हिंदीत बघायला विसरू नका, कारण तिथेही अशीच फटाक्यांची माळ लागणार आहे. नमस्कार.